मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न आज पुन्हा ज्वलंत झालाय। आझाद मैदानावर उपोषण, समाज रस्त्यावर आणि यामध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष दिसतोय। शरद पवार म्हणतात संविधान बदलून राष्ट्रीय तोडगा काढा, तर अजित पवार म्हणतात सत्तेत असताना 10 वर्ष काही केलं नाही, आता आम्हाला दोष देऊ नका। आता विचार करायला हवा, खऱ्या परिस्थितीत योग्य बाजू कोणती। नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। आज आपण समजून घेऊया मराठा आरक्षण कुठे अडलं आहे, शरद पवारांचा संविधान दुरुस्तीचा सल्ला खरंच किती व्यावहारिक आहे आणि अजित पवारांची भूमिका आजच्या घडीला का जास्त वास्तवाशी जुळणारी वाटते। 2018 मध्ये महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा कायदा झाला, पण 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला, कारण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली होती। पण आता फक्त प्रश्न राज्याचा नाही तर राष्ट्रीय स्तराचा होता। राज्य सरकार काही ठरवलं तरी कोर्टात टिकेल याची हमी नाही, म्हणूनच या प्रश्नाला सोडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून तोडगा शोधायला हवा। शरद पवार म्हणतात तमिळनाडूमध्ये 72% आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात का नाही? आणि संविधान दुरुस्ती करून संसदेत तोडगा काढा। पण लक्षात घ्या, संविधान दुरुस्ती ही सोपी गोष्ट नाही। संसदेत 2/3 बहुमत लागतं, मग 50% राज्यांनी मान्य करावं लागतं। हे राजकीय दृष्ट्या दीर्घकालीन आणि कठीण आहे। अजित पवारांनी तिथेच मुद्दा उचलला। शरद पवार 10 वर्ष केंद्रात सत्तेत होते, पण त्या काळात त्यांनी हा प्रयत्न का केला नाही? म्हणून आज अचानक संविधान बदलाचा सल्ला हा व्यवहार्य उपाय आणि राजकीय संदेश जास्त वाटतो। अजित पवार म्हणतात आरक्षण देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, पण सगळ्या चुकांचा डोंगर आमच्यावर ढकलू नका। त्यांचा सूर थोडा कठोर असला तरी तो वास्तववादी आहे, कारण आजच्या घडीला सरकारला तातडीचा तोडगा शोधावा लागणार आहे। आंदोलन शांत करावं लागणार आहे। एकीकडे कोर्टाची मर्यादा आणि दुसरीकडे समाजाचा दबाव, या दोन आगीमध्ये सरकार अडकलं आहे। त्यामुळे राजकारण सोडा, आम्हाला काम करू द्या हा संदेश महत्वाचा आहे। सत्ता की समाधान, इथेच दोन बाजू आहेत। शरद पवार म्हणतात दीर्घकालीन आणि अवघड आणि सध्या अशक्य वाटणारा उपाय संविधान दुरुस्ती, आणि अजित पवार म्हणतात सध्याच्या परिस्थितीत वास्तववादी उपाय शोधायची भूमिका। समाजाला दिलासा देणं आणि कोर्टाच्या चौकटीत राहून प्रयत्न करणं, लोकांसाठी कोणती बाजू उपयुक्त आहे? तातडीच्या परिस्थितीत अजित पवारांची भूमिका जास्त जबाबदार आणि व्यावहारिक वाटते। शरद पवार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। अजित पवार आणि सरकार समाज शांत ठेवणं, कोर्ट आणि संविधानाच्या चौकटीतून तडजोडीचे उपाय काढणं, म्हणजे शरद पवार मोठं चित्र दाखवतात, पण अजित पवार आत्ताची गरज ओळखून काम करतात। तुमच्या मते मराठा आरक्षणात आज तातडीचा तोडगा महत्वाचा आहे का, की मोठा पण लांबचा मार्ग संविधान दुरुस्ती? मराठा समाज म्हणतो आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवंय। शरद पवार यांचा सल्ला ऐकायला आकर्षक आहे, पण तो कितपत शक्य आहे यावर प्रश्नचिन्ह आहे। तर अजित पवार म्हणतात आम्ही जबाबदारी पेलतोय, पण जुन्या काळातील अपयश आमच्या गळ्यात टाकू नका। आणि हीच भूमिका आजच्या घडीला जास्त जबाबदार आणि वास्तवाशी जुळणारी वाटते। शेवटी समाजाला दिलासा हवा आहे, तोही आत्ताच, भविष्यकालीन आश्वासनांवर नाही। आणि तिथेच अजित पवारांची बाजू थोडी जास्त ठोस वाटते।